आजीकडे गेल्यानंतर नेहमी बनवण्यात येणारी रेसिपी म्हणजे गुलगुला. आजकालच्या मुलांना गुलगुला म्हणजे नक्की काय हेही माहीत नसेल. तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही नक्की कमेंट करून सांगा. काही नाही हो, अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी 3री-4थीतली मुलंही सहज बनवतील. 1 वाटी गूळ 1 वाटी पाण्यामध्ये विरघळवून घेतलेला आहे. विरघळलेल्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि चवीसाठी थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा थोडं-थोडं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते अजिबात होऊ द्यायच्या नाहीयेत. त्यासाठी आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर व्हिडिओत बघताय तुम्ही त्या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे नॉनस्टिकचा तवा वापरलाय. तुम्ही नॉर्मलही तवा वापरू शकता. त्या तव्यावरती अगदी न चिकटता व्यवस्थितरित्या उलटलं जातं. तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. तव्यावरती एक पळीभर मिश्रण घालून एक मध्यम आकारामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. जास्त जाडसरही नाही ठेवायचं किंवा जास्त पातळही नाही ठेवायचं. झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. कडेने तेल सोडून पलटी करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आलटी-पलटी करून दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि हो, सबस्क्राईब करायला सांगायला विसरलेच की.